पुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र दया टेकता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी कुंडली कवरदेव हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः। जय जयाजी भगवंता पाळका नरारीच्या सुतां नरारी रूपा कंदर दल्पताता उतार अनंत मिरविशीम तरी आता पुढे ग्रंथ बोलवी बरवे रस भरितम मागले आजाई मचिरनाथ श्री राज्यात पै गेला उपरी जालिंदराचा जन्म यज्ञकुंडी उत्तमोत्तमम उपरी पश्चातापे करुण पर्वत दरी निघाला तेथे प्रगटुनी ज्वाळा माळी तो परमस्नेहाचे नेव्हाळी अंकी घेऊन त्या काळी जन्मकथा सांगितली आहे इतकी कथा श्रोती पूर्वाध्यायी संपली होती आता पुढे अवधानाप्रती श्रवणार्थी मिरवाळी आसो महाराजा द्विमूर्धन सकळ जन्माची कथा सांगोनी उपरी बोले कामनामनी कोणती बाळाची सांगम येरो म्हणे महाराजा कामविरहित मन माझे परितात गुज सकळ जानशी तू ताता या नरदेहाची झाली प्राप्ती तरी सार्थक ओपी माझे हाती नाही तरी आले तैसे जाती ऐसे न करी महाराजा जैसा उदक कुंभ साचार येते तो जळ उसके तेथे जेथे तेथे परितयाचा विस्तार महिते काही एक मिरवेना तरी व्यर्थ जन्मोनिमरण की लोहाकाराचे भाचे भरून की भांडाईत क्रांती करचून व्यर्थ क्षीण ऋषभाते तरी आता ऐकताता मिरवेला ईशा पूर्व वार्ता की ही नामाची सत्ता चिरंजीवित्व संपादी लोकमंती जालिंदर झाला परी मेला नाहीये ऐकिला ऐशे न करून या देहाला जगी मिरवी हे ताता ऐशे ऐकून या चोलन मोवळी चुकवितो डोलवणी मानम मने बाळाचे धन्य ज्ञान वया समान नशेची आणि मग त्या जालिंदरानं त्या अग्नीला सांगितलं की मला ते चिरंजीव कर म्हणे मग तोरे तो द्विमूर्धनी जालिंदराशी स्कंदी वाहोनी अनुसूया सूत नंदनस्थानी तोरे जाऊनी पोहोचला तर त्या महाराज त्रिनंदनास अग्निशी पावोनी झाला हर्ष मग पुढे होऊनी हव्य वाहनास आलिंगिले सुप्रेमी म्हणे महाराजा मम दैवता तेज पुंज देवी सविता कवन कामना वेदोन चित्ता येथे आलाशी महाराजा आणि मग तत्त पुढे उंच्या जालिंदराला आगीला विचारतो काय कामना घेऊन आला मजाळशावरी ओगिता गंगोदकी चांगम की सुदिता तेनू लागून माग पय पान करवी तसे की तमाचे होता वेष्टन अर्कदिवटा झाला होऊन की मृत्या समाई पियुष पान पियुषची करवी आघ्रे देवी येथे झाली परी गंगा ओगीची आशावरी मग बैसोनी निकट शेजारी वर्तमान पुसतसे परी महाराजा द्विमूर्धन हा कोणाचा आहे नंदन येरू पंचानन शिवदेहाचा हा शेम की शिवदेहाचा काम श्रेष्ठ म्या जाईला हे बोलती स्पष्ट परिजतरी रक्षिला होता वरिष्ठ आजपर्यंत महाराजा मग बृहदर्व्याच्या यज्ञकुंडात प्रगट केले या देहाती तस्मात महाराजा तुमचा सुत तूची आता संगोपी तरी याचे अनुग्रह देऊनी जगी मिरवी सनातनपणी हा चिरंजीव असो शिवकानामी मृत्यू कदा न पावो प्रथम दशकर रेत वहिला मम जठरी त्यावरी जन्मला
तस्मात् श्रेष्ठ वै पक्षाला चिरंजीव असो हा. जैसा लाभल्या रास पियुष उपरी संजीवनी साह्य त्यास. मग तो निर्भय यम सदनास यमापाशी मिरवेल. की धृत शर्कराची पडिता मिती नको कोण म्हणेल या कडवटी. का चंद्रार्काची झाली बेटी उजेड काही दिसेना. केवी शिवकाम माझे जठर ऐक्य झाली श्रेष्ठ कारम. त्यात नारायण नवसाचार अंतरिक्ष संचरला. या आई उपरांतिका ऐका परी मौजी विराजल्या स्वामी करी. मग ते महात्म्य कवना परी जगा माझी काय वर्णावे. आधी सुवर्ण 16 दाशी त्यावरी शृंगले हेम करणी. जडीत रत्न सुधाळ कोंदणी ते कोण लिहू म्हणेना. की आधीच सुगम मलयागर मृद मद झाले असे त्यावर. त्यावरी शृंगारून सुंदर कोण उटी घेईना. तस्मात आयशा झाल्या गोष्टी वरद करी तव त्या तपो जेटी. मग जालिंदर महिपाठी कीर्ती सूर्य मिरविला. आणि मग त्या बोलणं झालं आणि मग तो जालिंदर त्यानं त्या दत्तावर उभा केला. परी ते पावकी रसाळ वचन वसते अमृत गण तेने चातक मन तुष्ट झाले शरीरी. मग म्हणे की महाराजा पूर्वीन आत्ताची काम तुझा. परी 12 वर्षे विजय ध्वजा मदपाशी ठेवी हा. अवश्य मनोनी ज्वाळामाळी म्हणे रक्षणे आपणा जवळी. परी मज देखता हस्तमौळी वरद करणी मिरवावा. आणि मग दत्तानं सांगितलं याला 12 वर्ष माझ्या जवळ ठेवा लागेल म्हणे. मग अग्नी म्हणतो माझ्या देखत्याच्या डोक्यावर हात ठेवा म्हणे आशीर्वाद द्या म्हणते. मग तो सुपात्र अग्निनंदन आणखी घेत जालिंदर रत्न. सकळ कळा ते सांगून विकल्पा ते निर्वित शेम. पहाव कृपेची सदट नवाळी वरदास्त स्पर्शिता मौळी. करणी व पिता मंत्रावळी अज्ञान काजळी फिटली शेम. परी मंत्रोच्चार अबुदाकार पूर्ण संचरला कर्ण पात्र. मग ती मही पिके विचित्र ब्रह्मपणे मिरवली. मग ताताची तात अनुपम चराचराती स्थावर जंगम. एके रूपी सनातन ब्रह्मप्राप्ती मिरवली. आयशे झालिया स्वतंत्र विचार. मग करोनी दत्ताशी नमस्कार. महाराज तो वैश्वानर दृश्यपणी मिरवला. मग दत्तात्रेय आणि जालिंदर विराजले पर्वती गिरींदर. मग प्रेमे अभ्यासी चमत्कार सदृश्य कळतील. मग राये घेऊन जालिंदराशी नित्य गमन करी महिषी. स्नान करोनी भागीरथीशी विश्वेश्वराशी नमिताची. तेथुनी भोजन पांचाळेश्वरी भिक्षा मागावी कोल्हापुरी. निद्रा जयाची मातापुरी माहूरगड मनविताची. आसो 12 वर्षात नानाश्रा सहित घेत. प्रवीण करी बाळा समर्थ विद्या भांडार भरवूया. आणि मग दत्तानं त्याला ते 12 वर्ष इकडं तिकडं फिरून त्याला तो विद्याचं भांडारी बनवलं. जालिंदराचे दास्य पाहून घडी घडी आल्हाद पावे म्हण. सकळ विद्येचे रत्न तपा लागी भूषणाचे. वात शास्त्रादी जलदास्त्र अन्नास्त्र धुमास्त्र. वातकरास्त्र कामास्त्र पर्वतास्त्र निविदिले. वज्रास्त्र आणि वासव शक्ती नागास्त्र प्राणावूनी खगेंद्रास्त्र प्रतापशक्ती मोहनास्त्र सांगितले. निर्वाणास्त्र संजीवनी रुद्रास्त्र आणि प्रळय अग्नी. वीरतास्त्र कामास्त्रनी मोहनास्त्र सांगितले. दानवास्त्र देवास्त्र पूर्णतम काळास्त्र मिरविली यामिनी धम. स्तवनास्त्र गती उत्तम जिंकू म्हणे ब्रह्मांड.
कार्तिकास्त्र परमास्त्र विभक्तास्त्र जालनाश्रम शापास्त्र आणि मरणास्त्र शरास्त्रादी शिकविले. आयशा 12 वर्षात सकळा श्री प्रवीण केला नाथ. आयुष्य भविष्य मगनाथ सकळ विद्या उपिली. रसायनादी किमयागार वेद व्याकरणादी निपुण शास्त्र नाटिके संगीतसार जे स्वर गंधर्वाचे लाजवी. ज्योतिष सहायक सरसंधान कोकशास्त्री झाला प्रवीण. कामुक दंडगुण ओढून शास्त्राचे पै केला. जलतरणादी चतुर्य काव्य कवीन वैदिक रत्नक्षण सोयिता. ब्रह्मज्ञानी निपुण अर्धा बोले तैसा चालतसे. आयशी सकळ कळकुसरी सद्विद्येचा पूर्ण भांडारी. करोनिका परीक्षे परी जगा माझी मिळविला. या परी झाली पूर्ण पुढे दैवते आराधून. वर ओपावया कारणे जालिंदर उतरविले. आणि एवढी ते सगळे शिकवल्यानंतर सगळे दैवत उतरून त्याला आशीर्वाद देऊ लागले. मग स्तवोनी वैश्वानर पुढे केला तयार कुमार. प्रत्यक्ष होता जालिंदर सद्विद्येशी दाविले. पाहुन विद्या अपार रत्न मान तुकावी द्विमूर्धन. धन्य धन्य हा त्रिनंदन वारंवार म्हणतसे. या प्रांतात आत्रिसुत मने महाराज ऐक मातम. पूर्णपणी जालिंदरनाथ सद्विद्येपै झाला. झाला परी एक वचन एक उत्तरले आराधन. दैवत करोनी द्यावे प्रसन्न वरा लागी महाराजा. तरी सकळा दैवताशी नेवोनी बेतवी जालिंदराशी. बोल शुकारोनी पूर्णतयाशी बैसवावे महाराजा. मग आवेश मनोनी वैश्वानर स्कंदी वाईला जालिंदर. भुवन त्री समग्र फिरोनी ओळखी दैवते. आसोती स्थाने दैवते नामे सांगता वैखरी सुमध्यमे. तरी दुबार कथा ग्रंथ महात्मे पडत आहे महाराजा. आणि मग त्या वैश्वानराला सांगितलं की तू या आता प्रत्येक दाव्याच्याकडे जाऊन त्यांचा आशीर्वाद घे होईल. आता हे सगळं जर परत सांगायला गेलं तर ग्रंथ दुबार होईल. म्हणजे पूर्वी मचिंद्राचे कारणी निरोपिली स्थाने दैवते नामी. नाम मंत्र अश्वधामी सूर्यकुंड उपशिले. जे जे मचिंद्रे केले संधान सकळ दैवते प्रसन्न. ते दाविली दिवी मूर्धने करा लागी ओपिले. 52 वीरासहित जळदेवता पातळ भुवनी स्वनाथा. तुतिक्याशी करोनी प्रणिपाता वरा लागी ओपितसे. परी दैवतेवर देऊनी त्याशी सांगतो संगाती झाली पूर्ण तपाशी. तेने पावेल सकळ विद्येशी आयशे सकळ वदती ते. ते ऐकून द्विमूर्धन पाता झाला भद्रिका वनम. तेथे 12 वर्ष नेम करून तपा लागी बैसोईला. आणि सगळ्या देवांनी त्याला वर दिला. आणि त्या वैश्वानराला सांगितलं याला तपाला बसव म्हणे. तेव्हा याची विद्या चांगली होईल. लोहकंटकी न चरणांगुष्ठ वाताग्रणी आहार पुष्टम. मुखी राम नाम पाठ ब्रह्मीरुष्टी निर्मितशे. तव ते आचात तप पाहून दैवते तुकाविती झाली मान. आपुलाले वाहने आरोहण करोनी आली तया ठाया. ब्रह्मा विष्णू महेश्वर अनिक दैवते आली अपार. तयापाशी करोनी संचार स्थानी गेले आपुलाल्या. बद्रिकाश्रमी बद्रीनाथ तेथे वैता सुता. आपल्या जवळी त्रिरात्र ठेवोनिया घेतलेशे. ठेवले परी भविष्य कथून सांगता झाला पंचानन. सत्यलोका ते ब्रह्मभुवन तेथे वर्तले विपरीत. म्हणाल ते कोणत्या रीती ब्रह्मतनया सरस्वती.
द्वादश वर्षे त्रिमूर्ती देखिलीशे शृंगारी जिचे मुख पाहता भद्र रेखता वाटे पूर्णचंद्र केश कुरळ आकाश मंद विष्टित वाटे पाहता की या परिपूर्ण अनेक युवती शृंगार देखिला हेम कृती ते मुक्त न वाटे नक्षत्र पाठी शृंगाराचे मिरवले अपार रती आगळ स्कंद विष्टित बहु रसाळ तीही भुवनी रत्न किळा नक्षत्र समा मिरवली कंचुक वेष्टन दाट करोनी त्यात कंचुक समान इंदू तरणी उच विराजती हृदयस्थानी चिरपद्राचे निर्वे हरिकंटिकीचे कटाकृती जाणू कर्दळी स्तंभनिती सरळ पोटऱ्या चरणस्थिती गजगामिनी मिरवतसे ऐशे तनया पाहता दृष्टी तो काम वेदला सहज पोटी मग विधी नोये तो आवीची परमेष्ठी कुबेरीचे संचरला तो कामन बळे उन्मत्ता कुमारी मागे लागत धावता धावता धैर्य पाहत झाला विधीचा चेदवा वातचक्र सबळ नेट बुंद पावला मै पाठ परी हेमांद्रीचे वनी आचाट द्विगज एक निजलाशे. आता कानिकनाथाची कथा सुरू झाली. निजला परी कर्ण रुंद्रात येऊन पडले बिंदू रेत त्या रेता ते जीव व्यक्त प्रबुद्ध नारायण संचरला परी त्याचे लोटले बहुत दिन झाले चतुर वृत्ती युग प्रमाण ध्वजा लागी नाही मरण चिरंजीव अस्तिते अष्टदिशी द्विज महादीप्त ते महाराज त्यातील एक हो तेजपुंज निजला हे महाराजा प्रभुत नारायण विख्यात अवतार दीक्षा देवस्थित त्या द्विजाच्या कर्ण विवरात सुशोभित आहे की बालतनु बालार्क किरणी हरी ते पावे निज नयनी तो जालिंदरे शिष्य करोनी महिलागी मिरवला कर्णोदय त्याचा झाला मनोनी कानिपा नाम त्याला आयशा ऐकून शिव वचनाला वैश्वानर बोलतसे म्हणे महाराजा फार बलवे आपण वदला तितुके अपूर्व परी गज केवी विदारावा आम्हालागी दाखवा. अशी कथा मग त्या वैश्वानराला त्या देवाने सांगितली का असं त्या जालिंदराच्या हातून त्या हत्तीच्या कानातून त्या कानिपनाथाचा जन्म होईल म्हणजे जैशी उदया अंती गोष्टी तैशी दाखवा प्रत्यक्ष दृष्टी सूर्य जयरथ पाठोपाठी मिरवावा महाराजा फार बलवे उत्तम झाले एकटे मही मम तानुले त्याचे पृष्ठी रक्षक भले निर्वाण केले महाराजा तरी आता कृपा करून दाखवावे गजस्थान अवश्य मनोनी उमारमण त्रिवर्गादी चालिले त्रिवर्गाचे तेज अद्भुत दिशा व्यापोनी शिरले गगनात जेवी चंद्र सूर्याचे तेजात अग्निसंचरे तिसरा की एक रुद्र एक विष्णू तिजा उजेला कमळतनू की चंद्राचळ द्रोणाचळ धनु मंद्राचळ तिसरा पै की एक शुक्र बृहस्पती त्यात कचेश्वर मूर्ती की अमृत संजीवनी युक्ती तिसरा अमर मिरवला की एक परिस एक चिंतामणी तिसरा निघतो प्रताप खाली ऐशे त्रिवर्ग हिमाद्री धामी प्रवेश करीते पै झाले तो पहिला हिमाद्री पर्वती दिशे शेवटी द्विगज मूर्ती महाविक्राळ स्थूल न शक्ती पर्वता समान देखिला. आणि मग हे तिघ जण त्या हत्तीला शोधाय करता चालले आणि मग त्यांना शेवटी तो मोठा हत्ती दिसला. देखता की उमावर म्हणे हा गज प्रतापी तीव्र कदा नो हे महिस्थिर माजवील समर आपणाशी
तरी तयाशी कैशी युक्ती करावी न राये स्थिरत्व गती. मग जालिंदर तीव्र युक्ती बोलता झाला शिवाते. हे महाराजा उमावर माझी मस्तकी वरद असत. हा त्रिसुते ठेवला थोर त्याचा चमत्कार पाहा आता. आणि मग तो शिव म्हणतो हा हत्ती इतका ऊन मस्त आहे म्हणे, तो असा थांबतच नाही म्हणे. मग जालिंदर म्हणतो दत्ताला मला एक आश्रय दिलेले त्याचा प्रताप पहा म्हणे. आता ब्रह्मांड मिरवल्या तीव्रपणी तेही विसावेल शूल पाणी. मग या गजाची अपार करणी कोठवर उरे महाराजा. प्रबळ काळ कृतांत क्षमे तोही शांतवेल उत्तमे. ते द्विजा तीव्रता प्रकाम कोठे असेल महाराजा. बात गती चक्र राहती तेही कुंठित होईल जेती. मग मित्रे संदन भवकोटी स्थिर कैसा होईना. आणि म्हणजे जेवढं वातावरण वादळ येते सुद्धा थांबत म्हणे. हा हत्ती काय करील म्हणे त्या मंत्रावर. तन्याये ब्रह्मांड जिंकिता पावे हा गज का न स्थिरता. तरी महाराजा चमत्काराचा निज दृष्टी विलोची. मग कक्षे माझी भस्मजोळी करत चर्जनी चिमूट झोळी. मोहनास्त्र तदनु काळी जपता झाला महाराजा. मोहनास्त्रा मागे पवित्र प्रेरिता झाला स्पर्शाश्रम. जपोन या शुद्धमंत्र भस्मची मुठी सोडितसे. तव ते अस्त्र होता व्यक्त तीव्रपणी गज झाला शांत. या परी मही चरण चतुर्थम सुदळ व्यक्त झाला तो. आणि ते अस्त्र सोडल्यानंतर तो हाती एका जागी स्थिर झाला. मग म्हणे शिवाशी ताता सहित येथेची असावे स्वस्थितात. मी करीपाशी जाऊन त्वरित कान्ही पाते आणि तो. आयशे ऐता वागुत्तर अवश्य म्हणे श्री शंकर. मग तो तेथून जालिंदर गजापाशी पातला. परिमोहनास्त्र प्रतापवंत सर्व अंगे जग झाला शांत. निकट जाऊन तया ते त्वरित आदेश उक्ती बोलतसे. आणि त्याच्या त्या आश्रमामुळे तो हत्ती शांत झालेला होता. आणि त्याच्या जवळ जाऊन आता त्या कानिपाला आदेश आवाज देऊ राहिला. म्हणे बारे दिग्रपणा कोणी वशे तुझ समानम. तुझे 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 करणी दिव्य रत्न मयी सिद्धीशे निर्मिले. हाक मारून बोले ते म्हणे प्रबुद्ध नारायण समर्थम. मज करणी होऊन व्यक्त अवतार दीक्षा मिरविजे. तरी आता जडकरी कर्ण सोडून ये बाहेरी. तू ते नाम या देहा परी कर्ण कानिपा साधतसे. ब्रह्मवीर्या कर्ण उत्पत्ती म्हणून नाम तुझ प्रती. तू तव कानिपा सर्वज्ञ मूर्ती दृश्यमान होई का. ऐकून जालिंदराचे वचन बोलता झाला विधी नंदन. हे महाराजा गुण निदान स्थिर असा महिचे. मग त्वरे येऊनी कर्णद्वारी दृष्टी पाये ब्रह्मचारी. सहज करोनी उभय करी नमस्कारी प्रेमाने. 16 वर्षी वयमान बाळतनु देदीप्यमान. तयाचे तेजे सकळ कानन तेजा माझी डवरले. मग जालिंदरे देऊन हस्त खाली उतरिला कर्णसुतम. स्कंदी वामुनी प्रेमे स्नेह बलित शिवापाशी पातला. स्कंदीचा उतरून ठेवी महिषी म्हणे कानिपा सर्वज्ञ राशी. नमस्कारी उमावराशी वीर्यावंत महाराजा. आणि मग त्या जालिंदरानं त्या कानिपनाथाला घेऊन आला. आणि ती शंकराबाई त्यांची उतरवून त्यांची दर्शन घ्यायला लागली. त्याचे नमोनी जनका समवेत द्विमुरणी आजी तातम. त्याचे नमस्कारोनी त्वरित श्रेयवंत होई का. मग शिवाशी करुणी नमस्कार उपरी नमिला वैश्वानर. त्याहून प्रीती आती थोर जालिंदर नमिलाशे. उपरी अत्यंत स्नेह भरती शिवे कवलोनी
सप्रेम हस्ती आपुले बाळमूर्ती कर्णकानिपा बैसविला परम प्रियाती लालन घेतले बाळाचे चुंबन मग जालिंदरा बोले वचन बाळ दे अनुग्रह तव अनुग्रह झालिया पाठी मोडेल अज्ञान दशा राहाटी सकळार्थ विजयपोटी कर्ण कानिपा मिरवेल. आणि मग त्या जालिंदराला सांगितलं त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दे. जैसा होता अर्कोदय अंधकार पावे विलयम ते सकळ जगाचे हे व्यवसाय तन्याये बाळा करावे की द्रव्य असता गृही भरती मग सकळ व्यवसाय तया सुचती तन्याये कृपामूर्ती बाळा लागी करावे. आयशे ऐकून आदित्यनाथ वचन जालिंदर तो तुकावी मान मग तेची घडी क्रियामंडन सकलाल्पत आव्हानी तन्मंदन करावा वाचा त्याग केला दुर्गुणाचा तो संकल्प निसंकल्प साचा गुरुराज वंदिला. मग वरदास्त स्वर्शोनी चंद्रमौळी करणी उपिली मंत्रावळी केले सकळ अज्ञान कादळी फिटून गेली तत्काळ. जैसा सदनी लाविता दीप त्रिव्रतमाचा होई लोप देवी मंत्रिवी जपा अज्ञान कंदर्पपण निवटी का व्यक्ताव्यक्त सकळ भास पूर्ण झाला विजय पणास. मग चराचरी झाली आवास ऐक्य रूपे वर्ततसे ब्रह्मरूपी संकलीन खून दृश्य गुरुमुखे करुणम ते हरिरुद्र ब्रह्मरूप चैतन्य एक रूपे मिनले. आसो आयशी होता राठी मग उठते झाले चतुर्थ जेठी पदी चालता महिपाठी बद्रिकाश्रमी पातले. मग सुवचनी द्विमूर्धन युक्ती सांगे जालिंदरा कारण बारे जे का दत्तवचन कानिपाते समर्पी आयशे योजोनी स्वययुक्ती अदृश्य झाला दहाक मूर्ती वरी सदृश्य पणे उमापती षण्मासा त्याचे मिरवला. परी षण्मासादी माधारी दत्तकृपेची विद्या लहरी साठवणी कानिपांतरी केला भांडारी विद्येचा. आणि मग त्या बद्रिकाश्रमाला जाऊन दत्ताकडून सगळे मंत्र त्याला शिकवले. सकळ आश्री केला प्रवीण परी संजीवनी अस्त्र देदीप्यमान आणि दुसरे वाताकर्षण जालिंदरे रक्षणे असे मनाल करोनी रक्षण सांगितले सकळ विद्येचे कारण तरी इतकेच रक्षावयास संशय कोण जालिंदरा उदेला हो तरी संशयाचे कारण गजकर्ण झाला जन्म तया स्थानीचा उत्तम गुण वैताचा मिरवेला. आणि मग त्याच्याकडून ते दोन अस्त्र देणे लपून ठेवले त्याला सांगितलेच नाही म्हणजे तेव्हा आता आकर्षण दांबिका बुद्धी संस्कार पाहून या जालिंदर वाताकर्षण संजीवनी मंत्र आश्र भिन्न रक्षिले परी सकळ आश्री झाला निपुण मग बोलता झाला उमा रमण आश्र देवता करोनी प्रसन्न कानिपाते देई का. मग स्तवनाश्र जपोनी त्वरित बोलविले सकळ दैवतम इंद्रवरून अश्विनी सहित महिलागी उतरले दानव मानव प्रतापवंत आतळ वितळ पाताळी जे विख्यात नवनाग कुळे वंशवंत तेही पातले ते ठाया चंद्र सूर्य गणगंधर्व यक्ष किन्नर आले सर्व विष्णू सहित कमलोद्भव महिलागी उतरले खगेंद्रा सहित पलवंगम येता झाला दशरथी राम अवतार दक्ष विष्णू दशमा अवतारी मिरवला 52 वीर जळदेवता शंकिनी डंकिनी कालिका देवता अष्टभैरव गण पाताळनाथा गजानना मिरवला आयशी देवता वर्णुकिती मृत्युमुखी पूर्ण विख्याती 33 कोटी असंख्य बोलती अदृश्य झाली तितकेही
आसो ऐशे समुच्चय कारणे त्याशी जालिंदर करी नमनम बुधांजली सर्व जोडून बोलता झाला तत्क्षणी. आणि सगळे देव गोळा झाल्यानंतर त्यांच्यामोर हात जोडून उभा राहिला काय म्हणतो पहा. म्हणे महाराजा कृपामूर्ती कानिपा मिरवला सद्विद्ये प्रतिम तई योग येऊन निभूती कार्या लागी वर्तावे. आयशे ऐकून तळाचे वचन बोलती सकळ दान तुझांनी वरद प्रदान सद्विद्ये दिदले परी कवनार्थी श्री पावकाच्या मोहाप्रती आणि यात्रीसुत तुम्हा प्रती विद्यानाथ झालाशे. ऐशे उभयच्या भिडे करुणा तुम्हाशी दिदले वर प्रदान परी पुढे अनेक कारण वर मिरवत नाही जी. आणि मग त्या देवाने सांगितलं आम्ही त्या शंकराच्या दत्ताच्या त्यामुळे तुम्हाला वरदान दिले म्हणे. आता इकडून मोर आम्ही वरदान कोणाला देणार नाही म्हणजे. येतो तुम्ही पुढती शिष्य सकळ अनिक मिती तुतक्याशी सद्विद्ये प्रती वर किती ओपावा हो. बरे म्हणाल का वाईट परिवर्ण ओपू आम्ही स्पष्ट म्हणाल तैसे महाश्रेष्ठ दुःख देई आपुल्या. आयशे म्हणून विमानी बैसते झाले तत्क्षणी ते जालिंदर दृष्टी पाहुनी परमचित्ती शोभला. आणि मग देवाने नकार दिला आणि तेवढे विमानात बसून चालले वर. आता तो जालिंदरनाथ पाहू राहिला. म्हणे माझा अनावर करोनी जाता स्थानावर परी माझा चमत्कार निज दृष्टी पहावा. मग करी कवळून भस्मची मूर्ती वाताश्र प्रेरिता झाला जेठी जेणे करुणी नभा पोटी प्रेरक झाले वाताश्रम. ते वाताश्राती तीव्र प्रगट होता वातचक्र तै सकळ विमाने नभावर भ्रमण करीती वातानी. आणि ते वाताश्र त्याला त्या विमानावर सोडलं आणि आता ते ठिकाणावर जाताना तिला वातावरणातच फिरू राहिले त्यांचे विमान. ते पाहुण्या गणगंधर्व गुणी गांडीव चढविता सिद्धम आदी देव सुरवारादी समस्त राजे केले सायके. मग नानाश्रे जल्पोन युक्ती शेर सोडती नाथाप्रती ते पाहुणी या जालिंदरती निवारण करी सर्वांचे. पर्वताश्र गंधर्व प्रेरिती वज्राश्र प्रियरी अमरापती एक अग्निआश्रे सोडती जलदाश्र वरून तो डोंगराश्र अश्विनी देव नागाश्र प्रीती सकळ दानव ऐशी आश्रे बहुत गौरव बहुतांनी ती निर्मिली. आणि मग देवाने त्याच्यावर आश्रय सोडायला सुरुवात केली होती. हरी आणि हर दृष्टी पाहती चमत्कार म्हणती पुढे कैसा विचार निज दृष्टी पाहू की. ऐशी आश्रे प्रेरिती बहुत ते पाहुणी जालिंदर नाथ. मग सकळ आश्रावरी मोहनाश्र योजिता झाला महाराज. हे मोहन आश्रा तरी प्रवेशोनी करी प्रताप बाहेरी जालिंदरा ते अवलोकन करी नमोनी जात असे आश्र. आणि मग देवाने जे आश्र सोडले त्याच्या पुढे जालिंदरानं दुसरे आश्र सोडून त्या आश्रच्या नमस्कार करायचे निघून जायचे म्हणून. ऐसे आश्र सबळ आले परी जालिंदरा नमुनी गेले. परी पर्वताश्रे युक्ती केले निविठले वाताश्र दे. मग विमाने होऊन स्वर्गी स्थिर समूळ आटले वातचक्र. मग एकेका बोलती उत्तर कैसा विचार करावा. जी जी आश्रे फिरतो आपण ती ते जाती नमुन. तरी आता शस्त्रे घेऊन मही लागी उतरावे. तीव्र शस्त्र घाते करून द्वंद्वमुखाचे करावे आव्हान. मग तयाचा घेऊन प्राण स्वर्गवासी करावा तो. आणि मग देवाने विचार केला आपण एवढे आश्रय सोडले आणि त्याला तेवढे परतून लावले म्हणे आता आश्रय घेऊन त्याची लढाई करायला चालवा म्हणे जमिनीवर. ऐशे मानले सर्वाचित्ती विमाने उतरली महीवरती. मग मृदुल परश अंकुश शक्ती घेऊन या धावले.
त्रिशूळ खडग बाले तोमर परश मूरस पाडू कटधारम गदा चक्र वरची यंत्र दारुकादी उभवले गुप्ती भाले आशिलता ऐशी शस्त्रे किती वर्णिता असंख्य रूपी प्राण हाती घेऊन या धावले जे पाहुनी जालिंदर सोडता झाला कामिनी आश्रम कामिनी आश्रावरी पवित्र कामास्त्र प्रेरिले कामिनी अस्त्र प्रगट होता गणित स्त्रिया तेज भरिता उदया पाहुनी काम वार्ता दर्शविता रायाशी. आणि मग या जालिंदरानं काय केलं तर जेव्हा पुढं सगळ्या पुढं स्त्रिया उभ्या केल्या आणि त्यांच्या पुढं लावले का परी त्या स्त्रिया कैशा रंभे ओनी शतकुनी आयशा मुकुटी सायक नेत्र कटाक्ष अक्षर सोडती कामाचे तया मागे कामास्त्र सर्वाहृदयी निघोनी पवित्र तेने लंपट होण्या सर्वत्र प्राण युद्ध उसळले मग एकाएकीच्या ध्यानी लागून करती नम्र विनवणी तवच्या पळती रानोराणी येई धावती त्या मागे परी बद्रिकाश्रमी बद्री तरू त्याचे वरिता नशे पारू की वाटदारी कटका पारू तया माझी निघाल्या. आणि मग त्या श्रेया माग ते देव युद्ध सोडून दिलं आणि त्यांच्या माग पडू राहिले वनात गेले म्हणे. तवच्या कामिनी कटक वनी भद्र तरु ते जाती वेदुनी दैवते तैसे तरु कवळोनी वृक्षावरी वेदिती एक वृक्षावरी एक एकावरी तैसे एक एके वेदले तयावरी निकट जाऊनी विनंती करी वंश होय म्हणून या सकळ वृक्षा गेले वेदुनी ते पाहुनी जालिंदर नंदन मग स्पर्शास मंत्र जपून भस्मची मुठी सोडितसे. आणि मग त्या स्त्रिया त्या झाडावर चढल्या आणि देव चढली त्या संधीमध्ये मग त्या जालिंदरानं काय केलं त्यांना स्पर्शास्त्र सोडलं. स्पर्शास्त्र प्रगट होता सकळ कामिनीशी झाली प्रेरकता ते पाहुनी कामिनी तत्वता उड्या मारती महिते तयाच्या मागे देव भले उड्या सोडती आती वहिले परी स्पर्शास्त्रे पदाचे धरिले तरु शाखेचे कवळनिया. आणि त्या स्त्रियांनी उड्या टाकल्या आणि त्यांच्या मागे देवाने टाकल्या मग ते स्पर्शास्त्रामुळं ते आता उलटे लटकले. मग खाली मवळी वरते पद मध्यती लोंबती देववृंद मुकुट महिते पडोनी बद्ध कबळी मोकळी होतसे जैसे सुग्रीवे पक्षाचे घर तैसेची लोंबती दिसती अपार की दिन उदयी झाले शाखेवर वडवाळिका झोंबती. आणि जैशाच्या वटवाळ झाडाला उलट लोंबाद्या तसे देव लोंबकडे म्हणजे तन्याये तरुवरती देव फराटे लोंबकडे घेती ते पाहुनी उमापती रमापती हास्य करीती गदगदा म्हणती बलवी झाली मौज ऐसा मिळाला नाही भोजन न मारिता सकळ ज्ञान काजम बरे जाणून या घेतले. मग स्त्रिया तळवती काम करित्या झाल्या शेवटी सकळाचे चीर फेरुनी करस्फुटी नग्न शरीरी मिरवले. आणि मग त्या स्त्रियांनी त्यांच्या अंगावरचे कपडे काढून घेतले आणि ते देव सगळे उरफाटे नग्न आहे म्हणे. सकळ विसरे वसरे जालिंदरापाशी स्त्रिया आणून करीती राशी मग जालिंदर कानिपापाशी हाळूची खुने सांगतसे. आणि मग ते वस्त्र आणून ठेवल्यानंतर जालिंदर त्या कानिपाला सांगतो आता त्या देवाई नव्हत्या देव सकळ झाले नग्न त्याते नेसवणी देई वसन मग तो कानिपा घेऊनी वसन ज्याचे त्याशी नेसवितसे नेसविता देव बोलतो आहो गुरुची करणी विपरीत विद्यांसले आशे सामर्थ्य योग्य दिशेना ज्याची ब्रह्मांडवरी कीर्ती तो तरू लागी के कैसे लोंबती ऐसे म्हणून तयावरती
वसना लागी परिधानी. आणि मग तो कानिपनाथ त्याला त्या जेवायला म्हणतो तुम्ही सगळे याचे मालक आहे म्हणे तरी तुम्ही झाडाला करू राहिले म्हणे. आणि त्यांना ते वस्त्र देऊ राहिले म्हणे महाराजा गुरुशी चोरुना तुम्हा परिधानी तो गुप्त वसन. तरी हे आयशे वर्तमान बोलू नका गुरु ते. वसना नेशिल्या उपरी पायवंदी उभय करी. बाळ ठेवून पदावरी अनेक जात पुढारा. मग कानिपाची नेमभक्ती पाहुनी तुष्ट तसे देव चित्ती. मग प्रसन्न होऊनी वरदास्ती वरा ओपीची कृपेनी. मग तो कानिपनाथ प्रत्येकाला कपडे द्यायचा आणि त्यांचे दर्शन घ्यायचा. आणि मग प्रसन्न होऊन ते आता त्या कानिपनाथाला वरदान देऊ राहिले मनी करुणी दृढ विचार. विना दिल्या वाचून वर सोडणार नाही जानिंदर. कृता नित्य क्षय हा शेम. ऐसा निश्चय करून चित्ती प्रसन्न चित्ते वर उपिती. जे जे आश्र तयाचे शक्ती आम्ही मिरू निश्चय. मग सकळी देवोनी वरद प्रदान कानिपा केला वरदवान. ते ऐकून पावकनंदन विभक्ताश्र सोडितसे. विभक्ताश्र होता प्राप्त सकळ देव झाले मुक्त. सावरोनी वज्रभूषणा ते नाथापाशी पातली. मग सर्वशी करोनी नमना नमन मनती भाव. सुता दिजला वरम सकळा श्री साक्षात्कार आम्ही मिरवू निजांगी. आणि मग त्या जालिंदराला विभक्त आश्र सोडलं सगळ्याला मुक्त केलं. आणि सगळे देव जालिंदरापाशी आले आणि सांगितलं म्हणे आणि कानिपाला वरदान दिलं म्हणे. या उपरी बोले जालिंदरनाथ पुढे करील साबरी कवित्वम. त्याते साह्य तुम्ही समस्त कृपा करून असावे. मग आवेश मनोनी वचन देती साह्यासो तव कविती. ऐसे बोलूनी स्वस्थाना जाती विमान रूढ होऊन या. यावरी रमावर आणि उमावर कानिपा आणि जालिंदर. बद्रिकाश्रमी होऊन स्थिर 3 रात्री राहिले तेथे. येथील स्वाद धोंडी सुता पुढे सांगेल यथास्थित. दरारी वंशी नाम जाते मालू ऐसे वदताची. स्वास्ती भक्ती कथा सार समर्थ गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत द्योदशीची अध्याय बोला.